अभिनेता, लेखक, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर सध्या बराच चर्चेत आहे. ही चर्चा आहे त्याच्या बॉलिवूडमधल्या कामांची. हिंदी सिनेमे, वेब सिरीज यामध्ये चिन्मयने आपली वेगळी छाप पाडली आहे. असा हरहुन्नरी चिन्मय मांडलेकर यशाच्या अशा टप्प्यावर येऊनही त्याला एका कलाकाराची भीती वाटते. ते आहेत आपले अशोक मामा, म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ. मामांच्या शिस्तीची चिन्मयलाही भीती वाटते. याचा एक खास किस्सा त्याने कॅचअपला दिलेल्या पॉडकास्टमध्ये सांगितला आहे. चिन्मय म्हणाला, व्हॅक्यूम क्लीनर नाटक लिहिलं तेव्हा वेगळी कास्ट माझ्या डोक्यात होती. पण एक दिवस निर्मिती ताईला ते नाटक ऐकवलं आणि ती हो म्हणाली. पण हिरो कोण हा प्रश्न होताच. शेवटी निर्मात्यांनी अशोक मामांना नाटक ऐकवूया असं सुचवलं. मी लगेच तयार झालो. मामांनी नाटक ऐकलं. मला हे नाटक आवडलंय. कोणताही बदल न करता असंच्या असं नाटक करूया असं मामा म्हणाले. मग तालीम सुरू झाली. पहिलाच दिवस. सर्वांना 11ची वेळ दिली होती. मी वाटेत असतानाच मला निर्मात्यांचा फोन आला. मामा 10:20लाच आले आहेत. पार्ल्यात तालीम होती. मी घोडबंदरवरून निघालो होतो. कसा बसा 10-15 मिनिटं उशिराने का होईना मीही पोहोचलो. पण तिथून पुढे 11च्या तालमीला मी सकाळी 7 वाजताच घरातून निघायचो. कारण मला भीती वाटायची, आपल्याला आता उशीर नको व्हायला. कारण काहीही झालं तर 11च्या तालमीला अशोक मामा 10-20च्या ठोक्याला येणार म्हणजे येणारच. अशोक मामांची गंमत म्हणजे ते नाटकात स्वतःसह कोणत्याही कलाकाराला ॲडिशन घेऊ देत नाही. दिग्दर्शकाने जे दिलंय, जे बसवलंय तेच करायचं. एकदा त्यांना मला काहीतरी नाटकाविषयी सल्ला द्यावासा वाटला. तेव्हा त्यांनी मला सर म्हणून हाक मारली. अशोक मामांनी मला सर म्हटलं हे ऐकून धक्काच बसला. पण ते म्हणाले, अरे नाटक तुझं आहे. खांद्यावर हात टाकून सल्ला दिला तर तुला वाटेल हा सल्ला घ्यायला तू बांधील आहेस. पण तसं नाहीये. तुला वाटलं तरच तू बदल कर. यासाठी मी तुला सर म्हणालो. चिन्मय म्हणतो ही माणसं वेगळी आहेत. त्यांच्या जनरेशन कडून घ्यावं तेवढं कमी आहे. अशोक मामांची ही शिस्त तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.